बाई हा पुत्र मी तुला देऊ शकणार नाही नाही माझ्या राखीवतीचा अपमान केला सरस्वताबाई. नाही बाबा, हा जोडते पाया पडते बाबा. अहो हा. लहानपणापासून सेवा केली तरी माझा पुत्र संतती नाही झाली बाबा. आणि जो माझ्या डोळ्यासमोर झाला ते सुद्धा तुम्ही वापस घेऊन चालले बाबा. नाही सरस्वताबाई, हा जर माझी राखीवती खाल्ली असती हा बाबा. हा पुत्र तुझ्या घरी जन्माला आला असता ग. हा बाबा. आणि माझ्या राखीवतीचा अपमान केला हा आणि ती राखीवती तू उखंड्यावरती फेकली. हा बाबा. माझा गोरक्षनाथ 12 वर्षापासून या उखांड्यामध्ये सडू राहिला. हा बाबा. हो चुकी झाली बाबा, क्षमा असावी. नाही नाही सरस्वताबाई बाई, हा बाबा. हा पुत्र मी तुला देऊ शकत नाही बाई. नाही सरस्वताबाई, हा तू किती विनवण्या केल्या हा बाबा. तरी हा पुत्र मी तुला देणार नाही. नाही म्हणून त्या ठिकाणी ते बाबा. अरे गोरक्षनाथ सांग, तुला जायचं हिच्या बरोबर? नाही. हा शाबास, बजाव टाळी. यालाच म्हणा गुरु शिष्य, नाही तर काही गुरु जाते विसरून, काही जाते शिष्य विसरून. गुरु करून काही उपयोग राहत नाही, त्याच्याशी मत हो कोणाला नाही. अरे गोरक्षनाथ, हा म्हणजे तू माझ्या सोबत चालणार आहे ना? हिच्या घरी जन्माला आला असता तू, या बहिणी तुला या उखांड्यावरती फेकून दिलं आणि 12 वर्षापासून ते या उखांड्यामध्ये होता. आता या बहिणीवर जाणे तुला नाही ना? मग चाललंय का? हा आता या बहिणीचं ऐकणार नाही तू? नाही मग नाही. हा हिच्याकडे पाहू बी नको. हिला ना मला काही मुलगा म्हणून नको आला नाही. म्हण ना. हा मुलगा म्हण नको. काय मुलगा? आणि तू मग आई नाही म्हणा. तू मग आहे नाही. जोरात मग तुनी म्हणा मग आई. सरस्वताबाई, हा बाबा. मी हा पुत्र देणार नाही सरस्वताबाई तुला. नाही देणार. तू किती विनवण्या केल्या माझ्या, हा तरी सुद्धा मी तुला हा पुत्र देणार नाही. असं ना? सांगू तुला? हा अहो कशाचा पुत्र श्राप देईन तुला ग. बाई, कशाचा पुत्र श्राप देईन तुला. बाई कशाचा पुत्र साप देईन तुला गे. बाई कशाचा पुत्र श्राप देईन तुला. कशाचा पुत्र श्राप देईन तुला ग. कशाचा पुत्र श्राप देईन तुला. बाई कशाचा पुत्र श्राप देईन तुला ग. बाई कशाचा पुत्र श्राप देईन तुला. गुरुशीच्या वाणी मुंगे देशाला ग. रे रामारदी गुरुशीच्या वाणी मुंगे देशाला ग. रे रामादी गुरुशीच्या वाणी मुंगे देशाला वदानी. धीरे धीरे धादी नाताची देणगी खोट मान नाही त्याला ग. आवरे हावरे नाताची देणगी खोट मान नाही त्याला. बाबाची देणगी खोटा बनव नाही त्याला ग. बाबाची देणगी खोटा बनव नाही त्याला. नाताची देणगी खोट मान नाही त्याला ग. अरे रे रे साधूची देणगी खोट मान नाही त्याला. बाबाची देणगी खोटा बनव नाही त्याला ग. साधूची देणगी खोटा बनव नाही त्याला. ओ नातकरांना ऐकाय वेगळा गदी. रे रामादी नातकरांना ऐकाय वेगळा गदी. रे रामादी नातकरांना ऐकाय वेगळा वदानी. धीरे धीरे धादी बघा, हा नाथ घराणा वेगळा असतो. बरोबर. नाथाची गादी म्हणलं म्हणजे वेगळी. वा रे वा. पहिलेच त्याच्या वाटेला जाऊ नये. नाही नाथ घराणा हा जर
त्याच्या वाटेला गेले. गेले. माणसाचं वाटोळ केल्याशिवाय राहत नाही. अरे वा. म्हणून हात हा. ना घराण्याचा हा वेगळा असतो. खरंय. दिलं तर भरभरून देतो. हा. त्याची म्हणत असते कशी? भगवान देताय तर छप्पर फाडकी देताय. हा. म्हणून हा माझा आजपासून शिष्य हा. आणि मी त्याचा गुरु. हा. आहे की नाही शिष्य? आजपासून मी तुझा गुरु आणि तू माझा शिष्य. मी तुला कामगिरी सांगणार, तू ती ऐकायची. मी तुला भिक्षा मागायला धाडणार, तू ती आणायची. हा, भिक्षा मागशील ना? हा? हा. भिक्षा मागून माझ्याकडे देशील का तू तो घरी घेऊन पळून जाशील? नाही ना? हा, वा वा वा, असा पाहिजे शिष्य. म्हणून सभाचा धूर ऐका पंडिता ग, तुम्ही सभाचा धूर ऐका पंडिता. तुम्ही बसले सभाच्या तोर ऐका पंडित हो. तुम्ही बसले सभाच्या तोर ऐका पंडित. जगता जोगी आया माझी तरनाथ वदाजी धीर रामादी धीर राजी. जोगी आया माझी तरनाथ वदाजी धीर 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 राजी. म्हणून ते गोरक्षनाथ हा. त्या ठिकाणी चालले कुठं? हा. जाणार त्या नगरीमध्ये भिक्षा मागण्यासाठी. हा. हा. आले कुठे? त्या ब्राह्मणवाड्यावरती. वाड्यावरती. आणि त्या ब्राह्मणवाड्यावरती काय चालू होतं? त्या ठिकाणी चालू होता तो पित्राचा कार्यक्रम. लोक म्हणत्या वाऱ्यावाल्या आहे ना पित्राचं खाऊ नाही, असं काही नसतं. ज्या टायमाला त्या ब्राह्मणवाड्यावरती पित्र जो घालायची पूजा होती, हा. त्या टायमाला गोरक्षनाथानं जे वडे वडे आपू नवनाथाला वडे देतो, हा. पण ते वडे त्या टायमाला त्या गोरक्षनाथानं वडे नेले, ते त्या टायमाला पित्राचेच होते. असं काही नसतं का वाऱ्यावाल्याला पित्राचं चालत नसतं म्हणून. हा. म्हणून पण ते वडे त्या मच्छिंद्रनाथाला खूपच आवडले. आणि ते मच्छिंद्रनाथ काय सांगत्या, त्या गोरक्षनाथाला आणखी डबल त्याच घरी पाठवलं आणि तिथं पाठवून सांगितलं का मला तेच वडे हवे. पण ते गोरक्षनाथ इतकं त्यांचं प्रेम होतं की गुरुवर, हा. त्या गुरुच्या भक्तीमध्ये तल्लीन होऊन गेले. पण त्या ठिकाणून त्या नगरीमध्ये आले हा. आणि त्या नगरीमध्ये येऊन काय म्हणत्या, अलग निरंजन भिक्षा देई. भिक्षण दे बाई. आणि ती बाई त्या ठिकाणी दरवाजाशी आली. दरवाजाशी ती बाई आली हा. आणि त्या बाईनं काय सांगितलं, आता मी तुला वडे दिले, हा. तू खाऊन घेतले आणि डबल आला. बर. कारण की गोरक्षनाथ म्हणजे हे लहान होते. हा. पण त्या बाईनं काय सांगितलं, काय सांगितलं? मी तुला डबल वडे देणार, हो. पण त्या वड्याच्या बदला तुम्हाला काय देणार? काय देणार? मग त्या गोरक्षनाथानं काय दिलं असं कोणीच नाही बोललं. म्हणून त्या गोरक्षनाथानं काय केलं, हा. त्या बाईनं सांगितलं मला मी तुला वडे देणार, पण जे मी सांगितलं ते मला द्यायचं. तर गोरक्षनाथानं काय सांगितलं, ए माई जे तू मागणार ते मी तुला देणार. पण त्या बाईनं काय मागितलं, काय मागितलं? गोरक्षनाथाला सांगितलं का तुझा डावा डोळा काढून मला द्यायचा. तर त्या गोरक्षनाथानं मागचा पुढचा विचार नाही केला. जसे हे पाची बोट घातले त्या डोळ्यामध्ये आणि तो डोळा काढून दिला अरे अरे. आणि डोळा त्या बाईच्या असा मुखापुढे धरला आणि सांगितलं का बाई जो डोळा घे, पण माझ्या गुरुसाठी मला 2 वडे दे. ती बाई त्या ठिकाणी धाई धाई रडायला लागली. त्या बाईचे पती त्या ठिकाणी रडायला लागले. काही ते पूजाला गेले होते ते त्या ठिकाणी रडायला लागले. हा. पण त्या बाईने सांगितलं का, नाथा आमच्याकडून चुकी झाली, आम्हाला क्षमा असावी. पण त्या ठिकाणी सांगितलं त्या बाईचा सासरा तो काय म्हणतो का ह्या बाळाला आपण वैद्याकडे नेऊ.
पण त्या बाळानं काय सांगितलं, काय सांगितलं? त्या गोरक्षनाथाने सांगितलं की मला वैद्याचं गरज नाही, हा. मी माझ्या गुरुकडे जाणार आणि माझा गुरु मला चांगले करणार. भगवा रुमाल घेतला, डोळ्यावरती बांधला, एका हातात डोळा घेतला, एका हातात त्या वड्याची प्लेट घेतली आणि चालून आली त्या मच्छिंद्रनाथापाशी आणि ते प्लेट ठेवली त्या मच्छिंद्रनाथापाशी. पण मच्छिंद्रनाथांनी सुद्धा ओळखून घेतलं, रक्ताने पुरं अंग भरलेलं, हा. काहीतरी झालं. मग विचार न करते त्या गोरक्षनाथाला, अरे गोरक्षनाथा, अरे तुझा अंग कशाने भरलं रे नाथा. आता. मग त्या गोरक्षनाथानं सांगितलं नाही का, गुरुवरला सांगितलं, गुरुवर तुम्ही पहिले खाऊन घ्या आणि मग मी तुम्हाला नंतर सांगणार. अरे. पण ते मच्छिंद्रनाथ त्या ठिकाणून उठले हा. आणि त्या गोरक्षनाथापाशी गेले. पहिले सोडला तो रुमाल, माल. रुमाल सोडल्याच्या नंतर पाहिलं का त्या गोरक्षनाथाचा डोळा नव्हता. हा. मच्छिंद्रनाथानं हात धुतला बर. आणि त्या कमंडल मधून हा. पाणी काढलं, शाबरी मंत्राने ते पाणी भरलं हा. आणि तो डोळा धुवून काढला आणि जसा डोळा धरला तसाच तसा त्या ठिकाणी बसवून दिला. म्हणून काय सांगितलं, हा. तुम्ही बसले सभेच्या दूर राय का पंडित हो, तुम्ही बसले सभेच्या दूर राय का पंडिता, तुम्ही बसले सभाचे तुर ऐका पंडित हो, तुम्ही बसले सभाचे तुर ऐका पंडिता, तुम्ही बसले सभेच्या दूर राय का पंडिता हो, तुम्ही बसले सभेच्या दूर राय का पंडिता, तुम्ही बसले सभाचे तुर ऐका पंडित हो, तुम्ही बसले सभाचे तुर ऐका पंडिता. हो जगता जोगी आया मच्छिंद्रनाथ, ओ दादी निरे रामानी निरी दादी, हो जगता जोगी आया मच्छिंद्रनाथ वाजी. निरे निरादी निरे दादी. म्हणून मेहरबान, हा आम्ही तुम्हाला फक्त आमची ही कला दाखवली, हा. पण येणार तुमच्या दाराशी आमचा गोरक्षनाथ. गोरक्षनाथ. तुमच्या यथाशक्तीने आमच्या गोरक्षनाथाच्या झोळीमध्ये हा. तुम्हाला जी भिक्षा वाढायची ती वाढायची. अरे गोरक्षनाथा, आता मी ह्या ठिकाणी तपाला बसणार, तू गावामध्ये जायचं हा. हा. आणि आपल्या करता दान धर्म भिक्षा मागून आणायची. हा गुरुचा आदेश आहे की नको? बरोबर. जा आणि गावामध्ये दान धर्म मागून आणा. माझ्या गोरक्षनाथाच्या झोळीमध्ये हा. 10-5 रुपयाची इच्छा असली तुमची त्या झोळीत टाकायची, कारण की झोळी कधी वापस जाऊ द्यायची नाही. वाय वा. नाथाची झोळी असो की दावल मालकाची झोळी असो, हा. या झोळीमध्ये जर आपण दक्षिणा टाकला तर आपली झोळी देव भरभराट भरून देत असतो. हा. म्हणून काय सांगितलं बाबा, काय सांगितलं? झोली भर केला ना बाबा गुरुने मंगाई. 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 भर केला ना बाबा गुरुने मंगाई. झोली भर केला ना बाबा गुरुने मंगाई. झोली भर केला ना बाबा गुरुने मंगाई. झोली भर केला ना बाबा गुरुने मंगाई.
हो पहिली भिक्षा टाला ना गाव खेड़े पर कई मत जाना, गाव खेड़े पे कई मत जाना। नर नारी से नहीं मांगना नर नारी से नहीं मांगना, कमांडलू भर गेला ना गुरु ने मगाई। भर गेला ना बाबा गुरु ने मगाई गुरु केला ना बाबा, गुरु ने मगाई झोली भर केला ना बाबा, गुरु ने मगाई। झोली भर केला ना बाबा, गुरु ने मगाई। झोली भर केला ना बाबा, गुरु ने मगाई। झोली भर केला ना बाबा। दुसरी भिक्षा टाला ना पुवे बावडी पर कई मत जाना पुवे बावडी पर कई मत जाना हुए बावड़ी पर गई मत जाना, पुल्हे बावड़ी पे गई मत जाना। दुसरी भिक्षा टाला ना पुवे बावडी कई मत जाना पुवे बावडी कई मत जाना हुए बावड़ी पर गई मत जाना, हुए बावड़ी पे गई मत जाना। नदी नाले से नहीं लाना नदी नाले से नहीं लाना नदी नाले से नहीं लाना, नदी नाले से नहीं लाना। ओ दुसरी भिक्षा टाला ना हुए बावड़ी पे गई मत जाना, कुहे बावड़ी पर गई मत जाना। नदी नाले से नहीं लाना नदी नाले से नहीं जुड़ना, कमांडलू भर के लाना गुरु ने मगाई। झोली भर के लाना बाबा गुरु ने मगाई झोली भर के लाना बाबा, गुरु ने मगाई। झोली भर के लाना बाबा, गुरु ने मगाई। झोली भर के लाना बाबा, गुरु ने मगाई। कैसे गा? तिसरी भिक्षा लकडी लाना पहाड़ पर्वत पर कई मत जाना पहाड़ पर्वत पर कई मत जाना पहाड़ पर्वत पर कहीं मत जाना, पहाड़ पर्वत पर कहीं मत जाना। पर कई मत जाना पहाड़ पर्वत पर कई मत जाना पहाड़ पर्वत पर कहीं मत जाना, पहाड़ पर्वत पर कहीं मत जाना। हे गोरक्षनाथा वाह वाह। काय सांगितलं हाँ। हो तिसरी भिक्षा लकडी लाना पहाड़ पर्वत पर कहीं मत जाना, पहाड़ पर्वत पर कहीं मत जाना। मुली बांध के लाना बाबा गुरु ने मगाई। मुली भर के लाना बाबा गुरु ने मंगाई झोली भर के लाना बाबा, गुरु ने मगाई। झोली भर के लाना बाबा, गुरु ने मगाई। झोली भर के लाना बाबा गुरु ने मगाई। झोली भर के लाना बाबा गुरु ने मंगाई झोली भर के लाना बाबा, गुरु ने मगाई। झोली भर के लाना बाबा, गुरु ने मगाई। झोली भर के लाना बाबा, गुरु ने मगाई। या. चांगली चहा पा आमचा शिष्य कोणाच्या इथली चहा सुद्धा घेत नाही